सुस्वागतम सुस्वागतम. तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन आंबट गोड तिखट अस्सल घरची चव या नवीन यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. चला मग मित्रांनो, पाहूया चिकन मंचाव सूप कसा बनवायचा ते. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे व्यवस्थित साफ करून घेतलेलं चिकन, त्याचसोबत चिरलेला कोबी, मीठ, मिरपूड, चिरलेली कांद्याची पात, चिरलेला गाजर, सोया सॉस, कॉर्नफ्लॉवर, आलं लसणाची पेस्ट आणि एक अंडा. सर्वप्रथम आपल्याला चिकन स्टॉक लागणार आहे. त्याच्यासाठी मी एका कढईत 2 तांब्या भरून पाणी घेतले आहे. त्या पाण्यात आपण टाकूया मिरपूड, त्याचसोबत मीठ, त्याचसोबत आपण पाण्यात टाकणार आहोत व्यवस्थित कापून साफ करून घेतलेलं चिकन. तुम्ही ह्याच्यासाठी बोनलेस किंवा विथ बोनवालं चिकन घेऊ शकता, जे तुम्हाला आवडेल. मी इथे दोन्ही प्रकारचे चिकन घेतलं आहे, बोनलेस सुद्धा आणि विथ बोनवाले सुद्धा. आता आपण व्यवस्थित 10 मिनिटं पाण्याला मस्त उकळी येऊ देऊया, जेणेकरून आपलं चिकन स्टॉक तयार होईल आणि आपलं चिकनही शिजेल. पहा, आपलं चिकन किती व्यवस्थित असं शिजलं आहे आणि आपला चिकन स्टॉक सुद्धा रेडी आहे. पहा, आपलं चिकन व्यवस्थित असं शिजलं आहे. आता आपण त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेऊया. तुकडे करून झाले आहेत. त्याच्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी घालून त्याची एक थिक अशी पेस्ट करून घेऊया. आता इकडे एक लोखंडाची कढई तापायला ठेवूया. त्यात टाकूया तेल. तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत आलं लसणाची पेस्ट, त्यासोबत चिरलेला गाजर आणि चिरलेला कोबी सुद्धा. हे सगळे जिन्नस आपण मोठ्या आचेवरच परतून घेणार आहोत 2 ते 3 मिनिटं. चायनीजचा कोणताही पदार्थ आपण जेव्हा बनवतो तो हाय फ्लेमवर म्हणजेच मोठ्या आचेवरच बनवला जातो. आपण व्यवस्थित असं 2 ते 3 मिनिटं मोठ्या आचेवर गाजर, आलं लसणाची पेस्ट आणि कोबी व्यवस्थित असा परतून घेऊया. पहा, तो व्यवस्थित असा परतून झाला आहे. आता आपण त्यात टाकूया कांद्याची पात आणि तेही आपण मिक्स करून घेऊया. सगळ्या भाज्या मस्त मिक्स करून झाल्या आहेत हाय फ्लेमवर. आता आपण त्यात टाकूया चिकनचा स्टॉक. तुम्हाला जितक्या क्वांटिटीत चिकन मंचाव सूप बनवायचं आहे तुम्ही तितक्या क्वांटिटीत चिकन स्टॉक घ्यायचा आहे. जर चिकन स्टॉक कमी पडला तर तुम्ही त्यात नॉर्मल पाणी सुद्धा घेऊ शकता. पहा, चिकन स्टॉक घातल्यानंतर आपल्या सूपला खूप छान अशी उकळी आली आहे. आता आपण त्यात टाकूया सोया सॉस. सॉस घालून झाल्यानंतर आता आपण त्यात ॲड करणार आहोत कॉर्नफ्लॉवरची पेस्ट. कॉर्नफ्लॉवरची पेस्ट ॲड केल्यानंतर आपण सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. आपला सूप उकळत आहे. त्याचसोबत आपण इथे एक अंड सुद्धा फेटून घेऊया. अंड फेटून झालं आहे.
त्याला आपण साईडला ठेवूया आणि आपल्या उकळत्या सूपमध्ये टाकूया चिकनचे जे आपण छोटे छोटे तुकडे करून घेतले होते ते। चिकनचे तुकडे घालून झाल्यानंतर पुन्हा आपण सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। पहा आपला सूप रेडीच होतोय। आता आपण आपल्या मस्त उकळत असलेल्या चिकन सूपमध्ये टाकूया फेटलेलं अंड। अंड फेटून झाल्यानंतर लगेचच आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। पहा आपला चिकन मनचाव सूप तयार आहे। एक मस्त अशी 2 मिनिटाची उकळी येऊ देऊया। उकळी आल्यानंतर आपला चिकन मनचाव सूप तयार आहे सर्व करायला। मस्त सूपच्या भांड्यामध्ये आपण चिकन मनचाव सूप सर्व करूया। जर तुम्हाला थोडासा तिखटपणा हवा असेल तर तुम्ही त्यात हिरव्या मिरच्या कापून टाकू शकता। बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि हा गरमागरम चिकन मनचाव सूप खरंच खूप मजा येणार अशा मस्त वातावरणात असा गरमागरम चिकन मनचाव सूप पियायला। नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कसा झाला आहे तो।